दरिद्री कोण आहे? आचार्य सांगतात विशाल तृष्णा, ज्याच्या आत फार मोठी आग पेटलेली आहे, ज्याला लाखही कमी वाटतात, करोडो रुपये मिळावे अशी ज्याच्या आत आशा आहे, तो दरिद्री आहे, एक नंबरचा दरिद्री आहे. ज्यांच्या दक्षिणा मोठ्या, दलिंदर महाराज लोक विठ्ठल विठ्ठल राहो हरी, माझी वृत्ती तेथे राहो, ही मागणी आहे. हरीकडे मागणी केलेली आहे आणि वृत्तीविषयक मागणी केलेली आहे. हरी देवाची जी अनेक नाव आहेत त्यामध्ये हरी एक नाव आहे. भगवंताची अनंत नाव आहेत, त्या अनंत नावात अनंत सुद्धा एक नाव आहे. त्यामध्ये हरी नाव आहे. हरी. हरि ओम तत्सत. संत वाङ्मयामध्येही हे हरिनाम प्रसिद्ध आहेत. ज्ञानोबऱ्यांचा जो पाठ आहे त्या पाठालाच नाव काय आहे? हरिपाठ. सगळ्या 27ही अभंगाचं ध्रुवपद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ध्रुवपद त्याला म्हणतात. पूर्वीच्या शेतकऱ्यांना समजेल, ज्या वेळेला धान्य असं मळलं जात होतं, आता उपनेरं निघाली, आता मळायचं नाही संबंध राहिला, पण ज्या वेळेला मळलं जात होतं त्यावेळेला खळं करत असत आणि त्या खळ्याच्या मधोमध एक मेढ रोवली जात होती आणि मग त्या मेढीला पाता जुंपल्या जायच्या. इकडे होतं ना, तर ती सगळी जनावर पाताची त्या मेढीच्या भोवती फिरायची. मेढ ते ध्रुवपद आहे. तसं ज्याच्या भोवती अभंगातली सगळी चरण फिरत असतात त्या चरणाचं नाव काय आहे? ध्रुवपद आहे. आणि हरिपाठाचं ध्रुवपद आहे हरिमुखे म्हणा. म्हणजे 27ही अभंगातली चरण या हरिमुखे मनाभोवती काय होतात? फिरतायत. मुख्य उपदेशाचा अशा प्रकारची ठेव आहे महाराज. वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, नाम गावे. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे, भगवंताचं नाम गावं. आणि ते नाम कर कोणतं? हरी. हरी अशा प्रकारचं. तर तुकोबाराय या उत्तरार्धामध्ये हरीची प्रार्थना करतात, हरीकडे मागणी करतात. हे हरी, माझी वृत्ती तेथे राहो. आणि मागणी वृत्तीविषयी केलेली आहे. महाराज, परमार्थामध्ये वृत्तीकडे लक्ष असावं. ज्याचं वृत्तीकडे लक्ष आहे तो पारमार्थिक आहे. ज्याचं परिस्थितीकडे लक्ष आहे तो संसारिक आहे. धंदा काय करतो हा काही संबंध नाहीये. महाराज, पूर्वीचे संत जर पाहिले तर प्रत्येकाचे धंदे वेगवेगळे होते. आपल्या संत वाङ्मयामध्ये असेही एक संत आहेत, मांस विक्रीचा धंदा होता त्यांचा. सज्जन कसाया, सज्जन कसाया, विपुला गे मांस. सज्जन कसाया, सज्जन कसाया, विपुला गे मांस. सज्जन कसाया, सज्जन कसाया, विपुला गे मांस.
उंच नीच काही उंच नीच काही मेणे भगवंत सज्जन कसाया विकू लागे मांस. म्हणजे सज्जन कसाई हे मांस विक्रीचा धंदा करत होते. सज्जन कसाई हे मांस विक्रीचा धंदा करत होते. आणि भक्ताच्या यादीमध्ये तुकाराम महाराजांनी त्यांचं नाव टाकलेलं आहे. तुकाराम महाराजांनी एखाद्याला भक्त म्हणणं फारच अवघड आहे महाराज. अरे राम 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 राम. कीर्तन आपले इकडंच करावे, तुकाराम महाराजाकडे नाही जावं. विठाला काय माहिती महाराज. गाथ्यामध्ये तरी दारू पिणाराला एवढं फटकारलेलं नाही तुकाराम महाराजांनी. तुम्ही वाचा गाथा गाथीची पारायण करत असाल पण लक्ष नसतं, नुसते तोंडाने होतात. खिशे कापणारालाही एवढं फटकारलेलं नाही जेवढं कीर्तनकाराच्या माग तुकाराम महाराज लागलेले. काय बरं, स्वतः तुकाराम महाराज कीर्तनकार बरं, पण आपल्याच जातीच्या लोकांना. त्याचं कारण हे, आता जे मुळातच योग्य मार्गाकडे आलेच नाही त्यांचं तर वाटोळ होणारच आहे ना. कोण निवारण करू शकतो त्यांचं. पण जे योग्य मार्गाला आलेले त्यांचंही वाटोळ होत जर असेल तर साहजिकच दयावान माणसाला त्यांची दया येते आणि त्यांचा कळवळा येतो. हा कळवळा तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणात असल्यामुळं बिना माळकऱ्यापेक्षाही माळकऱ्यावर जास्त जोर आहे त्यांचा. विठ्ठल मी कीर्तनकाराचंच नाव घेतलं त्याच्यामुळे हे मोकळे झाले ना. सज्जन कसाई तुकाराम महाराजांनी शेरा मारलाय. नाही तर तुकोबाऱ्या नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण, नवती संत नवती ते संत माळामुद्राच्या भूषणे. नाही का, नवती अभंगच आहे, अभंगच आहे. ज्याला परमार्थच करायचंय त्यांनी जावं तुकाराम महाराजाकडे. ज्याला परमार्थ नाही करायचं, असं टंबल 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 करायचं, त्यांनी नाही गेलेलं बरं तिकडं. महाराज लयच अवघड आहे तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी. हाटी संतपण मिळत नाही. हाटी म्हणजे काय? हाटी शब्दाचा अर्थ आहे बाजार. आता बाजारात कोणी संतपण मिळतं म्हणून जातं का? तुकाराम महाराज असं काय बोलतात की नाही संतपण मिळत आहे हाटी. तर हाटी बाजारात जाणं नाही, बाजार मांडून बसणं. संतपणाचा बाजार मांडल्याने कुणी संत नाही होऊ शकत हे तुकाराम महाराजांना माहिती. जाऊ दे, हा विषय अंतर आहे, या अभंगाचा काही तो विषय नाही आहे. मागणी तुकोबाऱ्यांनी केलेली आहे देवाकडे की हरी माझी वृत्ती तेथे राहो. तुम्ही म्हणाले ही वृत्ती काय भानगड आहे? नाही का, वृत्ती हा शब्द व्यवहारामध्ये फार येत नाही. येतच नाही असं नाही म्हणा, पण फार येत नाही. माणसं म्हणतात नाही त्याची वृत्ती चांगली नाही हो.
असा एवढ्या बाबतीत तो येतो. पण महाराज वृत्ती हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या स्थूल सूक्ष्म कारण संघातामध्ये मुख्य वृत्ती आहे. वृत्तीवर सगळं जीवन अवलंबून आहे. सज्जनपणा, दुर्जनपणा, दलिंदरपणा, श्रीमंतपणा हा परिस्थितीवर नाही, वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्तीवर आद्य शंकराचार्यांचा प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एका वाक्यात प्रश्न आणि दुसऱ्या वाक्यात लगेच त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऐका आचार्य काय म्हणतात. को वा दरिद्रो हि विशाल तृष्णा श्रीमांश्च को यस् समस्ततोषः. आचार्यांनी प्रश्न केलेला आहे, दरिद्री कोण आहे. महाराज हे असं कोणालाही विचारलं बा दरिद्री कोण आहे, तो म्हणतो ज्याच्याजवळ पैसा नाही, ज्याच्याकडे जमीन नाही, ज्याला अंगावर घालायला कपडे नाहीत, अशा प्रकारचा तो दरिद्री आहे. आचार्यांनी ते नाही उत्तर दिलेलं आणि हे उत्तर खरं पण नाही. ऐका आचार्यांचं उत्तर. कोवा दरिद्रो, दरिद्री कोण आहे. आचार्य सांगतात विशाल तृष्णा, ज्याच्या आत फार मोठी आग पेटलेली आहे, ज्याला लाखही कमी वाटतात, करोडो रुपये मिळावे अशी ज्याच्या आत आशा आहे, तो दरिद्री आहे. एक नंबरचा दरिद्री आहे. ज्यांच्या दक्षिणा मोठ्या. दलिंदर महाराज लोक विठ्ठल विठ्ठल तुमचा काही आक्षेप असेल तर शंकराचार्याकडे जायचं, कारण शंकराचार्यांनी म्हटलंय, त्याचा मी विस्तार केला. यस्य विशाल तृष्णा, ज्याची तृष्णा फार मोठी आहे. तृष्णा शब्दाचाच अर्थ अपेक्षा, हाव, इच्छा ज्याला खूप मोठी असते. महाराज रात्री सुद्धा झोपत नाही ही लोक. रात्री सुद्धा जे खडे फोडतात किंवा भीक मागतात त्याची काय फार मोठी अपेक्षा नसते. 10-5 रुपये मिळावे, 100 रुपये मिळावे. रात्री महाराज रोडच्या कड्याने ते तंबू ठोकून राहिलेले असतात. झोपायला पोत असतं. पोत हे असतं 5.5 फुटाचं आणि पोत 3 फुट 3.5 फुटाचं राहते. खाली पाय असतात. रस्त्यावरून गाड्या जातात, पण एकदा पडला का सकाळी बायकोला काकडा आरतीच करावी लागते. उठा पांडुरंगा. 12 तास 10 तास मस्त आनंद. झोपेमध्ये आनंदच असतो. झोपेचं वर्णन करत असताना ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता आनंद आहे. आणि तो सुद्धा आनंद ह्या दलिंदराने घालवलेला राहतो. महाराज साधनं भरपूर असतात झोपेची. बाप 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 बाप, ते फर्निचरच करोडो रुपयाचं असतं मधलं. मी बांधकामाचा हिशोब त्याच्यात घातलेला नाही. काय इतक्याला गादे असतात. एअर कंडिशन, झोपायची साधना भरपूर आहे, फक्त झोप नाही. नुसता घड्याळाचे काटे मोजीत राहतो. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. आता काय असतं घड्याळामध्ये, जेवढ्या वाजल्या तेवढे टोल पडतात, पण अर्ध्या तासाचा एकच टोल पडतो. 10:30 वाजले एकच टोल पडणार, 11:30 वाजले एकच टोल पडणार, पण 12:30, 1 आणि 1:30 तिन्ही टायमाला एकच टोल पडतो. पण त्याला कधीही विचारा किती वाजले हो, तो एकच टोल पडलाय, बरोबर सांगतो. 1 वाजला का 10:30 वाजले का 1:30 वाजले का 12:30 वाजले. झोपच नाही. खटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, खटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ.
झोपे नाडिले तत्वता, बलात्कारे जरी अनिला कथेशी निद्रा घे, लोडशी टेकोनिया आणि खाटेवर पडला रे पडला, सगळा बाजार त्याच्या समोर उभा राहतो. कुणाकडून तरी घ्यायचं असतं, कुणाला तरी द्यायचं असतं. 2 चक्रा मारल्या तरी त्याने दिलेलं नसतं. सगळं त्याचंच चिंतन चालतं, झोपेचा पत्ता नाही. को दरिद्रो विशाल तृष्णा, वृत्ती वृत्ती मग. अरे परमार्थ केल्यानंतर काय सुधरावं? आपला परमार्थ योग्य दिशेनं निघालेला आहे हे कशावरून समजायचं? परमार्थाने परिस्थितीत सुधारणा नाही होत, परमार्थाने वृत्तीत सुधारणा होत असते. वृत्तीत सुधारणा झाली तर परमार्थ योग्य दिशेला आहे. परिस्थिती प्रारब्धाच्या अधीन असते. जसं प्रारब्ध आहे तशी परिस्थिती असते. ज्याचं प्रारब्ध श्रीमंतीचं असतं तो परमार्थात राहिला काय आणि संसारात राहिला काय, श्रीमंत राहतो. ज्याचं प्रारब्ध गरिबीचं आहे तो परमार्थात राहिला काय आणि याच्यात राहिला काय, तो गरीबच राहतो. किमान ज्याच्या गळ्यात माळा आहे त्याचा तरी विश्वास असावा या प्रमाणावर. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. महाराज ज्याचं प्रारब्ध असतं त्याला मान मिळत असतो. रडोनिया मान कोण मागता भूषण. प्रारब्ध असलं तर कुत्र्याला सुद्धा मान मिळतो. ज्ञानोबा यांच्या पालखीच्या पुढं कोण असतं? घोडे असतात. घोडे 2 घोडे, एक चोपदाराचा आणि एक माऊलीचा घोडा म्हणून असतो. किती लोक पाया पडतात रोज त्यांच्या, असं वाटतं तुम्हाला? त्या नुसतं हात लावतात डोक्याला तर त्याचं चमडं राहिना गेलं. शेवट त्यांना चांदीचं पत्र करून पुढं बसवावं लागला. मला सांगा बरं, कोणत्या गडकार्याच्या पाया एवढे लोक पडतात? अरे काय लोक, लाखो लोक महाराज घोड्याचे. ते लाथा मारत तरी त्याच्या पायाखालची माती घेतात. त्या पालखी बरोबर जर घोड्याचं पाहिलं तर कोणालाही वाटेल की आपण काय व्हावं, घोडा व्हावं. पण माऊलीपूरचा काय प्रारब्ध आहे त्याचं, किती मानतात अशा प्रकारचे लोक, किती मानतात. प्रारब्ध आहे. ज्या बाया नवऱ्याच्या कधी पाया नाही पडत, बरं पडतील तरी कशा? हा हरामखोर माणसासारखा बी नाही राहत ना. संध्याकाळी येताना अख्खा रस्ता धरून चालतो. कसा पाया तरी तिनं पडावं, चपलाने हाणावं नाही का याला? जे पोरं कधी बापाच्या पाया पडत नाही ते तिथं कोणाच्या पाया पडतात? घोड्याच्या. घोड्याचं कसं काय? प्रारब्ध आहे त्याचं. प्रारब्ध आहे. प्रारब्धाने मान मिळत असतो आणि प्रारब्धानीच धन मिळतं. महाराज हिजडे किती काही पैसे कमवतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 त्या व्यापाऱ्याचे तिथे एक अशी पाटी लागलेली असते, तुम्ही पहा त्याच्या केबिन मध्ये, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता नहीं.
लिहिलेलं असतं, पण बदमाश काटा हाणल्याशिवाय नाही राहत. आता भाग्यापेक्षा जास्त जर मिळतच नाही तर काटा कशाला मारतोय मूर्खा? काय होतं काटा मारल्यानंतर? त्याच्या भाग्यात तेवढंच मिळतं. काटा मारल्याचं पाप लागतं. मला व्यापाऱ्याकरता सांगायचंच नाही, कीर्तनकाराकरता परमार्थामध्ये असलेल्या त्यांच्याकरता सांगायचंय. ठरवूनही घेतलं तरी तेवढंच मिळेल जेवढं प्रारब्धात आहे. पण ठरवून जर घेतलं असेल तर तेही दोघे जाते नरकामध्ये. हे दोघे जाती नरकामध्ये, जाती नरकामध्ये. अरे काय पाठ नाही का तुमच्या पूर्वार्ध? कथा करून या. द्रव्य देती घेती तेही दोघे जाती नरकामध्ये. सावधान मंडळी, सप्ते करून तुम्हाला नरकाला जायचं असेल तर पैसे कथेचे घेणाऱ्याची कीर्तनं ठेवा. काळजीच नाही करायची पुन्हा. कारण तुकोबऱ्यांचं वाक्य आहे, देवाचं वाक्य एखाद्या वेळेला खोटं ठरेल, संतांची वाक्य कधीच खोटे ठरणार नाहीत. संताची आहे पायी हा माझा विश्वास. तुम्ही आदराने वैष्णवांची पूजा करू शकता, वैष्णवांना दक्षिणा देऊ शकता, घरदार त्यांच्या नावानं केलं त्याच्यात आक्षेप नाही. पण कथेचा मोबदला म्हणून जर तुम्ही देत असाल आणि कथेचा मोबदला म्हणून जर कुणी घेत असेल, तुकाराम महाराजांचीच प्रमाण आहे असं नाही, नाथ महाराजांची तीच प्रमाण आहेत, निळूवरेंची तशीच प्रमाण आहेत. आता हे सुद्धा कीर्तन करणारे, कथा करणारे नाथ महाराज, तुकाराम महाराज, निळूवर आहे, हे स्वतः कीर्तनकार आहेत, कीर्तनकाराचे आचार्य आहेत आणि ते सांगतात. आणि मग जर आपल्या प्रारब्धात आहे तेवढंच मिळणार आहे तर मग त्याचं म्हणून घ्यायची काय गरज आहे? मिळणारच आहे ते. मिळणार आहे की नाही बघून घ्यायला लागलं तर एखादा वर्ष प्रारब्धात आहे ते मिळतच. महाराज कुठून आपला विषय निघालेला आहे? वृत्ती. परिस्थितीत एखाद्याचा फरक पडत असेल परमार्थ करायला लागल्यानंतर तर ते परमार्थाचं देणं नाही आहे, परमार्थाचं फल नाही आहे, त्याच्या प्रारब्धाचं फल आहे. परमार्थात वृत्ती बदलली पाहिजे. वृत्ती बदलत असते, वृत्ती बदलावी. पण वृत्ती म्हणजे काय? वृत्ती शब्दाचा अर्थ आहे चित्त. थोडक्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे वृत्तीचीच नाव आहे. वेदांतामध्ये विचारसागरामध्ये हा भाग आलेला आहे की वृत्ती ज्या वेळेला मनन संकल्प विकल्प करते त्यावेळेला तिला मन म्हणतात. वृत्ती ज्या वेळेला चिंतन करते त्यावेळेला त्या वृत्तीला चित्त म्हटलं जातं. वृत्ती ज्या वेळेला निश्चय करते त्यावेळेला त्या वृत्तीलाच बुद्धी अशा प्रकारचं म्हणतात. आणि वृत्ती अहमपणा धारण करते त्यावेळेला वृत्तीला अहंकार म्हणतात. ही वृत्तीच पदार्थाकार होऊन त्या पदार्थाचं ज्ञान करून देते त्यावेळेला तिला शुद्ध वृत्ती हे नाव येतं. अस्ति या व्यवहाराला कारण असणारा अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती. वृत्तीचं शुद्ध लक्षण आहे. आता ते तुमच्या किती लक्षात बसेल, कारण एवढं लक्षात पहिलं घातलेलं आहे, पुन्हा हे लक्षात बसणं तसं जडच. म्हणून तर तुम्हाला हसवणारे कीर्तन करायला कीर्तन लागतात, असलं लक्षात येत नाही. पण सावधान, रंजनात हित नाही आणि हितात रंजन नाही. विठ्ठल विठ्ठल.
तुकोबरायांनी प्रार्थना केली आहे ती वृत्तीविषयी. महाराज, सुख दुःखाचा संबंध ही परिस्थितीशी नाही, सुखदुःखाचा संबंध सत्तेशी नाही, सुखदुःखाचा संबंध धनाशी नाही, सुखदुःखाचा संबंध कलेशी नाही, सुखदुःखाचा संबंध विद्वत्तेशी नाही, सुखदुःखाचा संबंध वृत्तीशी आहे, वृत्तीशी. ठाव देईची ताराखे पाया पासी, ठाव देईची ताराखे पाया पासी, सकळ वृत्तीसी अखंडित करीत हा जीव सुख पा